घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वात स्वागत. बघा, आपण फोनवर किती जरी सांगितलं की हाताजोडीची पायापडीची कशी पूजा करायची काय नाही, तरी पण फोनवर कळत नाही. त्याच्यामुळे आता एक आपल्याकडे मुंबईहून एक येणार आहेत, त्यांना ही हातजोडी पायपडी द्यायची. त्याच्यातही बघा आपण पूजा केलेली आहे आणि आज पौर्णिमा दिवशी म्हणून त्यांना या म्हणलेलं आहे. बघा, ही एक मादी, इकडल्या बाजूला तुमच्या अशा काही समस्या लिहायच्यात, असे लिहिल्या तिथं आपण. इकडून ही अशी इथं ठेवायची, ही बाजू अशी करायची. इकडून बघा एक दुसरा एक कंद ठेवलेला आहे, इकडून नरमादी. इकडून असे तुम्हाला ह्याच्याखाली लिहायचे. असं काय तुमचे काय असेल ते लिहायचं आहे. आता मी लिहिलेलं आहे इथं, तुमच्या काय समस्या असतील ते असं लिहायचं. असं कागद ठेवायचा, कोरा कागद भेटला तर बरंच आहे. आणि असं घेऊन ह्याच्यावर थोडं थोडं हळद कुंकू टाकायचे आपल्याला मित्रांनो. आता तुम्हाला सगळं दाखवायला लागलो किंवा कसं करायचं. आता कुंकाचं घेतलं आहे, ह्या बोटानं थोडं थोडं कुंकू टाकायचं ह्याच्यावर. असं वरून असं थोडं थोडं असं खाली कुंकू टाकायचं. किंवा लय बी टाकायचं नाही, असं उली उली टाकायचं, फक्त हळद टाकायची नाही मित्रांनो. नुसतं कुंकू टाकलं तरी चालतंय. हे बघा, असं टाकायचं एक 4-5 वेळा 4-5 वेळा असं कुंकू टाकून घ्यायचं. बघा, कुंकू टाकून घेतलं आणि असं टाकल्यानंतर एक आपला एक जप भेटतो. ज्याला ज्याला हातजुड्या लागणार आहेत त्या माणसाला आपण एक जशा अडचणी आहेत, समजा काही असतील तर नवरण मंत्र, देवीचे मंत्र ह्याला अलग अलग द्यायचे. तर कोणत्या कोणत्या कामासाठी ती म्हणजे जशी समस्या आहे आपल्याली, कोणाला काय कोणाला काय तसं ते आपल्याला द्यायचं. देवीचा कुठला बी जप करून आपल्याला हे घरात ठेवायचे मित्रांनो. सर्व घरात तुम्हाला अडकवून ठेवायचे. ह्याच्यामध्ये बी देवीचा वास आहे, हनुमंताचा वास आहे. आणि हे हातजोडी पायाजोडी नरमादी अशा पूजा करायची. आणि देवीची विनवणी करून, देवीला थोडं सांगून हे करून आमच्या घरातले काय असेल ते बोलून हे असंच उचलून परत काय करायचं मित्रांनो, आपल्याला घरात असलं तर घरातल्या किचनमध्ये, दुकानं असलं तर दुकानाच्या गल्लीमध्ये, दुकानाच्या वर टांगून, एखादी गाडी असली तर गाडीच्या एखाद्या मधल्या कुठल्या तरी टेरिंगच्या खाली गाडीत कुठेतरी बांधून, म्हणजे जिथे जिथे तुम्हाला बांधा येईल तिथं बांधा. फक्त बांधताना एकच करायची काळजी मित्रांनो. बघा, ही अखंड मोठा नर आहे, ह्याचा तुकडा नाही पडला पाहिजे. ह्याचा जर तुकडा इथून पडला तर खंडित होती आणि तुमचं काम बंद होतं, म्हणजे ती वनस्पती काम करत नाही. म्हणून अखंड घ्यायची आपल्याला. कधी बी तिचा एक एक सध्या आपल्याला बघा एक तिचा मुळी सध्या तोडायची नाही इनाकरण. त्याचं बघा आपल्याला मुळ्या पण आहेत. आता काही लोक देतात तर त्याला मुळ्या नसतात, आपण त्याची मुळी अगं तिच्या माती सध्या काढलेली नाही, हाय अशी ठुली काही त्याचे काढायचं नाही इनाकरण. आपण हिला देऊन घ्यायचं नाही, हिला काही चाकू लावायचं नाही, तर काही करायचं नाही. आपण हाय असं काढलेलं आहेत. खांदताना पण आम्ही काय केलं मित्रांनो, ह्याच्याकडे खांदीत असताना ह्याला लोखंडी पर्श होऊ दिलेला नसतो, म्हणून खांदताना पण बाजूनं खांदून आळूच हातानं काढून घेतलेले असतात. काढताना पण काळजीपूर्वक काढायचे असतात. तर हे असे एकदम नरमादी आणि हातापाय जोडी पायपडी हात जोडी एकदम चांगल्या प्रकारे काम करतात. घरात तुम्हाला ठेवायला आहे. आणि बघा, आपण आता इथं काही थोड्या 2-4 पांढरीच्या काठ्या आहेत, हे पण ठेवलेलं आहेत देवाऱ्यापाशी. आणि आपलं आता झालेलं आहे. जेवढं होईल तेवढं व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा. राम राम.